सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी प्राध्यापक श्री शेलार अविनाश शिवाजी आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुनर्रचित अभ्यासक्रम इयत्ता 12वी विषय भूगोल मधील प्रकरण क्रमांक 3 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हा घटकाचा अभ्यास करणार आहोत. श्री पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पळसदेव संचलित श्री पळसनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणावरून मी आपल्या सर्वांसाठी हा व्हिडिओ सादर करत आहे. प्रकरण क्रमांक 3 मधील उपघटक भूमी उपयोजन. सर्वप्रथम आपण भूमी उपयोजना संदर्भात माहिती घेऊया. भूमी उपयोजन म्हणजे काय, तर मानव काय करतो, आपल्या उपजीविकेसाठी असेल, विकासासाठी असेल, देशाच्या विकासासाठी असेल, उदरनिर्वाहासाठी असेल, या भूपृष्ठावरती वेगवेगळ्या क्रिया घडवून आणत असतो आणि या मानवाने घडवून आणलेल्या भूपृष्ठावरील क्रियेच्या माध्यमातून आपणाला त्या प्रदेशामध्ये काही ठिकाणी कारखान्यांची निर्मिती झालेली दिसून येते, काही ठिकाणी रस्त्यांची निर्मिती झालेली दिसून येते, तर काही ठिकाणी बाग असेल, सिनेमा गृह असतील, अशा करमणुकीच्या साधनांची सुद्धा निर्मिती झालेली दिसून येते. म्हणजेच काय, तर मानवाने आपल्या क्रियेच्या माध्यमातून या भूपृष्ठाचा उपयोग ज्या वेगवेगळ्या कार्यासाठी केलेला आहे त्याला भूमी उपयोजन म्हणून ओळखले जाते. भूमी उपयोजन म्हणजे नेमकं काय, तर मानवाने भूमीचा विविध कार्यासाठी केलेला उपयोग म्हणजे भूमी उपयोजन होय. हीच व्याख्या आपण आकृतीच्या माध्यमातून समजून घेऊया. मानव काय करतो, तर या भूपृष्ठावरती आपल्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी, उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या क्रिया घडवून आणतो. या क्रियेमध्ये काय होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा काही वेळेस काही प्रदेशामध्ये कारखान्यांची निर्मिती होते. कारखाना निर्माण झाला तर त्या ठिकाणी त्या भूमीचा उपयोग कशासाठी झालेला आहे, कारखान्यासाठी झालेला आहे. म्हणजेच भूमी उपयोजन हे कारखान्यासाठी झालेले आहे. काही प्रदेशामध्ये रस्त्यांची निर्मिती होते, पायाभूत सुविधा आहे आणि या पायाभूत सुविधांचा विकासाच्या माध्यमातून भूमीचा उपयोग होतो. म्हणजेच त्या प्रदेशाचं भूमी उपयोजन कशासाठी झालेलं आहे, रस्त्यासाठी झालेले आहे. म्हणजेच काय, तर मानवाने भूमीच्या विविध कार्यासाठी केलेला उपयोग म्हणजे भूमी उपयोजन होय. एक महत्वाची गोष्ट म्हणजे भूमी उपयोजन हे आपणास उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगता येऊ शकत नाही. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन हे दोन्ही संकल्पना बऱ्याच वेळा एकाच अर्थाने वापरले जातात, परंतु या दोन्ही संकल्पनांमध्ये फरक आहे. सर्वप्रथम आपण हा जो फरक आहे तो जाणून घेऊया. भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. भूमी उपयोजन म्हणजे काय, तर मानवाने विविध कार्यातून घडून आलेले असतो. तर भूमी आच्छादन म्हणजे काय, तर या भूमीवर असणारे प्राकृतिक घटकांचे आवरण होय. भूमी उपयोजन हे मानवी क्रियातून घडून येते, तर भूमी आच्छादन हे नैसर्गिक घटकांचे असतात. भूमी उपयोजन हे करमणुकीची कारणे असतात, तर भूमी आच्छादन हे वन असतील, पाणी असेल, बर्फ, खडक, वाळू इत्यादींचा समावेश होतो. भूमी उपयोजन हे आपल्याला उपग्रहीय प्रतिमांद्वारे सांगितले जाऊ शकत नाही किंवा ते आपल्याला दिसू शकत नाही, परंतु भूमी आच्छादन हे आपल्याला उपग्रहीय प्रतिमांद्वारे समजू शकते, पाहता येऊ शकते. हा फरक भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादनामध्ये आहे. यानंतर आपण भूमी उपयोजनाच्या वर्गीकरणाकडे येऊया. भूमी उपयोजनाच्या वर्गीकरणाचे प्रामुख्याने 2 भागामध्ये विभागणी झालेली आहे. यामध्ये पहिला भाग आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि दुसरा आहे शहरी किंवा नागरी भूमी उपयोजन. ग्रामीण आणि शहरी भूमी उपयोजन हे का झालेले आहे, तर त्या प्रदेशात केले जाणारे व्यवसाय, या व्यवसायावरून त्या प्रदेशाचे वर्गीकरण ठरवले जाते. ग्रामीण भागाचा विचार केला तर माहिती आहे आपल्याला की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेती हा मुख्य व्यवसाय आहे आणि शेती व्यवसायाशी जी निगडीत वेगवेगळे व्यवसाय केले जातात त्याच्यासाठी ग्रामीण भागातील भूमी जमिनीचा उपयोग केला जातो. म्हणजेच ग्रामीण भागाचे भूमी उपयोजन केले जाते. नागरी भूमी उपयोजन. नागरी भूमी उपयोजनाचा जर विचार केला तर नागरी भूमी उपयोजनामध्ये प्रामुख्याने
केले जाणारे व्यवसाय हे द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे असतात आणि म्हणून त्या प्रदेशातील जी भूमी आहे ती वेगवेगळ्या कारणांसाठी वापरली जाते. त्याचबरोबर जे घरं आहेत, वस्त्या आहे, निवास आहे याच्यासाठी सुद्धा बराचसा भाग भूमी उपयोजनाचा वापरला जातो, नागरी भूमी उपयोजनाचा वापरला जातो. या पद्धतीने ग्रामीण आणि नागरी भूमी उपयोजनाचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. यानंतर ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे ग्रामीण भागातील जी जमीन आहे ती कशासाठी उपयोगात आणली जाते यावरती चर्चा करूया. ग्रामीण भागाचा विचार करता ग्रामीण भागातील बरीच अशी जमीन ही वनाखाली असलेली दिसून येते. म्हणजे ग्रामीण भागातील भूमी उपयोजनामध्ये वन असलेले आपल्याला दिसून येतात, वनांचा समावेश असलेला दिसून येतोय. त्याचबरोबर काही प्रदेश असा असतो की तो बिगर शेती म्हणून ओळखला जातो, कारण त्या प्रदेशावरती शेती केली जाऊ शकत नाही, अशा प्रदेशाला बिगर शेती म्हणून ओळखलं जातं. यामध्ये प्रामुख्याने पायाभूत सुविधामधील रस्ते असतील, तसेच कालवे असतील, वस्ती असतील. आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की ग्रामीण भागातील जे रस्ते आहेत त्यांचा समावेश हा भूमी उपयोजनासाठी झालेला दिसून येतो. त्याच पद्धतीने ग्रामीण भागामध्ये काही आपल्याला उद्योगधंदे, साखर कारखान्यासाठी उद्योग, त्याच पद्धतीने काही जमीन ही दुकानांसाठी उपयोगात आणलेली दिसून येते, भूमी उपयोजनासाठी असलेली दिसून येते. द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये वाढ होत गेली की आपोआपच बिगर शेती जमिनीची देखील वाढ होत जाते, हे आपल्याला त्याचं वैशिष्ट्य असलेलं दिसून येते. तसेच ग्रामीण भागामधील जी ओसाड जमीन आहे, म्हणजे आपण त्याला नापीक जमीन म्हणून ओळखतो, ही अनुत्पादित भूमी असलेली म्हणून ओळखतो. यामध्ये ग्रामीण भागातील जे उंच सखल डोंगराळ भूमी आहे यांचा समावेश होतो. त्याचबरोबर जे ओसाड वाळवंटी प्रदेश आहेत यांचा समावेश देखील भूमी उपयोजनात झालेला दिसून येतो. आधुनिक तंत्रज्ञान असतील यांचा वापर करून देखील आपल्याला ही ओसाड किंवा नापीक जी जमीन आहे, भूमी आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करूनही ती आपल्याला कृषी खाली आणता येऊ शकत नाही. ग्रामीण उपयोजनामधील चौथा घटक आहे कायमस्वरूपी गायरान चराऊ जमीन. आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की या पद्धतीची जमीन ही ग्रामीण भागामध्ये भूमी उपयोजनासाठी वापरली जाते. सर्वसाधारण जर विचार केला तर ही कायमस्वरूपी कुरणांची किंवा चराऊ जमीन आहे, गायरान जमीन आहे, ही ग्रामपंचायत असेल किंवा शासन असेल यांच्या मालकीची असते. क्वचित प्रसंगी मात्र खाजगी मालकीची असू शकते आणि ही जर जमीन पाहिलं तर ही जमीन पंचायतीच्या मिळकतीचे साधन असलेले आपल्याला दिसून येते. यासाठी सुद्धा ग्रामीण भागाच्या जमिनीचा उपयोग म्हणजे भूमी उपयोजन केले जाते. यातील पाचवा घटक आहे किरकोळ वृक्ष, पिके, वनराई जमीन. यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्या फळबागा असतात, म्हणजे त्यामध्ये मग डाळिंबाची असेल, चिक्कूची असेल किंवा सीताफळांची असेल, आंब्याची असेल, द्राक्ष असेल, अशा वेगवेगळ्या फळबागांचा समावेश भूमी उपयोजनात होतो. परंतु ही जमीन जर पाहिलं तर ही जमीन निव्वळ लागवडीखाली नसलेली दिसून येते. सर्वसाधारण जर विचार केला तर या जमिनीची मालकी ही खाजगी असलेली आपल्याला दिसून येते. खाजगी मालकीच्या या जमिनी असतात आणि या जमिनीमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे निव्वळ लागवडीखाली नसलेल्या जमिनी म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. यानंतर ग्रामीण भूमी उपयोजनाच्या सहाव्या घटकाकडे येऊया. सहावा घटक आहे पिकाऊ अनुत्पादित जमीन. आपल्याला या नावावरूनच अंदाज येतोय की या प्रकारची जमीन ही 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी पडीक पडलेली असते. कोणत्याही प्रकारच्या पिकाच्या लागवडीखाली नसते, म्हणून या जमिनीला पिकाऊ परंतु अनुत्पादित जमीन म्हणून ओळखले जाते. या प्रकारच्या जमिनीचा विचार करता ही जमीन आपणाला भर घालून तसेच या जमिनीची गुणवत्ता वाढवून आपल्याला ही जमीन लागवडीखाली देखील आणता येऊ शकते.
यानंतर 7वा घटक आहे चालू पड जमीन. नावावरून अंदाज येतोय की काही शेतकरी काय करतात, तर 1 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी आपली जमीन लागवडीखाली न आणता खाली ठेवतात. म्हणून अशा जमिनीला चालू परंतु चालू पड जमीन म्हणून ओळखले जाते. काही शेतकरी हे आपल्या जमिनीची नैसर्गिक कसदार व्हावी, तसेच नैसर्गिकरित्या जमिनीची गुणवत्ता वाढावी यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारची जमीन ही लागवडी विना म्हणजे लागवडीत न आणता पडीक ठेवतात, की जेणेकरून आपल्या जमिनीचे कसदार व्हावी, जमिनीची गुणवत्ता वाढावी. यासाठी या प्रकारचे जमिनीचा भूमी उपयोजनामध्ये समावेश होतो. यानंतर 8वा घटक आहे चालू पड शिवायची पड जमीन. म्हणजे काय, तर अशा प्रकारची जी जमीन असते ती लागवडीसाठी योग्य असते, परंतु 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी, परंतु 5 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी, म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्ष या दरम्यानच्या कालावधीमध्ये या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक घेतलेले नसते, पडीक पडलेले असते आणि म्हणून या जमिनीला चालू पड शिवायची पड जमीन म्हणून ओळखले जाते. यामध्ये महत्वाचा घटक आहे तो म्हणजे 1 वर्ष ते 5 वर्षाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे पीक या जमिनीतून घेतलेले नसते. यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की समजा 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी ही जमीन जर पडीक पडली, तर या जमिनीकडे लागवडीखाली योग्य असून देखील पडीक पडल्यामुळे लागवड योग्य अनुत्पादित जमीन म्हणून ओळखले जाते. 2 घटक आहेत, एक म्हणजे चालू पडशिवायची जमीन, 1 वर्ष ते 5 वर्ष कोणत्याही प्रकारचे पीक न घेतल्यामुळे पडलेली जमीन, आणि दुसरं म्हणजे 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी पडीक पडलेली जमीन, त्यामुळे या जमिनीला लागवड योग्य परंतु अनुत्पादित जमीन म्हणून ओळखले जाते. आणि शेवटचा घटक आहे निव्वळ लागवडीखालील जमीन, की जी जमिनीमध्ये शेतकरी प्रत्यक्ष या जमिनीमध्ये अनेक पिकांची लागवड करतो, म्हणून या प्रकारच्या जमिनीला निव्वळ लागवडीखालील क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारे आपणाला ग्रामीण भागातील जी जमीन आहे त्याचा उपयोग म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन म्हणजे काय आणि यामध्ये कोणकोणते घटक येतात हे आपल्याला समजते. ग्रामीण भागातील उपयोजनानंतर आपण शहरी भागातील म्हणजे नागरी भूमी उपयोजनाकडे येऊया. नागरी भागातील जी जमीन आहे त्याचा कोणत्या घटकांसाठी वापर केला जातो याच्यावरती आपण चर्चा करूया. यामध्ये पहिला घटक आहे निवासी क्षेत्र. आपल्याला आकृतीमध्ये पाहायला मिळते की या पद्धतींची घरं ही मानवाने स्वतःच्या निवासासाठी बांधलेली असतात आणि अशा क्षेत्राला निवासी क्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे आपल्याला भूमी आच्छादनाच्या स्वरूपात पाहायला मिळते. दुसरा घटक आहे औद्योगिक क्षेत्र. आकृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते की अशा प्रकारची कारखाने ही शहरी भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली असतात. यांना औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. हे आपणाला भूमी आच्छादनाच्या स्वरूपात पाहायला मिळते. आणि या कारखान्यामध्ये ज्यावेळेस मानव आपली उपजीविका करण्यासाठी जातात, कार्य करण्यासाठी जातात, त्यावेळेस त्या ठिकाणाला देखील औद्योगिक क्षेत्र म्हणूनच ओळखले जाते, परंतु हे आपल्याला भूमी उपयोजनाच्या स्वरूपात पाहायला मिळते. यानंतर तिसरा घटक आहे संस्थात्मक क्षेत्र. संस्थानात्मक क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शहरी भागामध्ये अनेक विद्यापीठ असतात, त्याच पद्धतीने अनेक शैक्षणिक संस्था असतात, मुख्य कार्यालय असतं, छावणीसाठी वेगवेगळी जागा असते. अशा जागेवरती अशा भूमीवरती मोठ्या प्रमाणावरती संस्थानात्मक क्षेत्र उभारलेले असतात आणि म्हणून अशा क्षेत्राला शहरातील भूमीला संस्थानात्मक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यानंतर चौथा घटक आहे मनोरंजनाखालील क्षेत्र. यामध्ये आपल्याला अनेक मोठ्या आकृतीमध्ये पाहायला मिळते की या पद्धतीच्या बागा ह्या शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या असतात. खेळाची मैदाने असतील, त्याच पद्धतीने बागा असतील, खेळाची मैदाने असतील, अशा मोठ्या प्रमाणामध्ये शहरांची जागा जमीन ही वापरली गेलेली असते. हे मनोरंजनाची साधने आहेत आणि हे आपल्याला भूमी आच्छादनाच्या स्वरूपात पाहायला देखील मिळतात. आणि या भूमीवरती ज्यावेळेस मनोरंजनाच्या ठिकाणी अनेक माणसं नागरिक ज्यावेळेस जातात
त्यावेळेस त्यांच्या त्या ठिकाणी मनोरंजनासाठी जात असतात आणि म्हणून या क्षेत्राला मनोरंजनाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यानंतर जो 6वा घटक आहे नागरी भूमी उपयोजनातला तो आहे वाहतूक. शहरांचा जर विचार केला तर शहरी भागांमध्ये रेल्वे स्टेशन असतात, त्याच पद्धतीने विमानतळ असते, याचबरोबर लोहमार्ग असतात, रस्ते असतात. यासाठी शहरातील भूमी उपयोजन केले जाते. आणि हे ठिकाण काय आहे तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन आहे, त्यासाठी भूमीचा उपयोग केला जातो. 6वा घटक आहे व्यापारिक क्षेत्र. शहरी भागाचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला असतो आणि त्यामुळे पक्का माल मोठ्या प्रमाणात तयार होतो. आणि हा पक्का माल ज्या ठिकाणी दैनंदिन विक्री केली जाते अशा क्षेत्राला व्यापारिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. व्यापारिक क्षेत्र हे निवासी क्षेत्र असते आणि यांना व्यापारिक केंद्र म्हणून देखील ओळखले जाते, त्यासाठी नागरी भूमीचे उपयोजन देखील केले जाते. 7वा घटक आहे रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र. रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र म्हणजे काय तर नागरी भागाच्या सीमावर्ती भागात जो मोकळा भूखंड असतो त्याला रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्र म्हणून ओळखले जाते. थोडक्यात नागरी भागाच्या सीमावर्ती भाग म्हणून हे क्षेत्र आहे. आपल्याला माहित आहे की लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या लोकसंख्येमुळे जो दबाव पडतो तो या सीमांकित भागावर रेखांकित भागावरती पडतो आणि रेखांकित भागावरती जी कृषी क्षेत्र आहे त्या जमिनीवरती या रेखांकित किंवा सीमांकित क्षेत्रात अतिक्रमण होते आणि नागरी भूमी उपयोजनामध्ये वाढ होते. 8वा घटक आहे संमिश्र भूमी उपयोजन. संमिश्र भूमी उपयोजन आपल्याला नावावरून समजतंय की एखाद्या ठिकाणी नागरी भागातल्या एकाच ठिकाणी अनेक कार्य चालतात अशा ठिकाणाला संमिश्र भूमी उपयोजन म्हणून ओळखले जाते. यामध्ये भूमी उपयोजनाचा विचार केला तर एकाच ठिकाणी निवास किंवा त्याच ठिकाणी वस्ती, व्यवसाय, उद्योगधंदे असे एकत्र संमिश्र स्वरूपात आपल्याला भूमीचं उपयोजन झालेलं दिसतंय. पायाभूत सुविधांचा विचार केला तर घरे असतात, व्यवसाय, दुकान, शाळा, दवाखाने, मोकळी जागा असे भूमीचं संमिश्र उपयोग झालेला दिसतो. म्हणजे संमिश्र भूमी उपयोजन देखील नागरी भागात झालेलं आपल्याला दिसून येते. या पद्धतीने आपण आज मानवी वस्तीमधील आणि भूमी उपयोजनामधील नागरी भूमी उपयोजन आणि ग्रामीण भूमी उपयोजन यावरती चर्चा केली. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर उर्वरित व्हिडिओ क्रमशः आपल्या समोर सादर होतील.